ऍप्लिकेशन कसं क्रिएट करायचं हे सर्वांना समजलं असेल. की फर्स्ट काय करतो आपण रिॲक्टचं ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी जो आपण फोल्डर बनवला होता कुठे डेस्कटॉपला कोणत्या नावाने रिॲक्ट जीएस नावाचा एक आपण काय केला होता फोल्डर ओपन केला होता. मग तो फोल्डर मी काय करतो ओपन केला. जसं मी ओपन केला जसे इथे आपल्याला दोन फोल्डर दिसतात. जसं की हा कोणता आहे फर्स्ट ऍप आणि इथे आहे आपला सेकंड ऍप म्हणजे जो आपला पहिल्या दिवशी जो ऍप्लिकेशन बनवलं होतं तो त्याचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये जो काय आपला सेटअप आहे रिॲक्ट जेसचा तो काय सेटअप आहे. ठीक आहे. आता हा सेटअप कशाला लागतो जसं की तुम्हाला मी फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की आपल्याला HTML रन करण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरची गरज नाही पडली. CSS रन करण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरची गरज नाही पडली. जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी आपल्याला कोणत्या सॉफ्टवेअरची गरज पडली नाही. पण रिॲक्ट जेएस रन करण्यासाठी आपल्याला कशाची गरज होते सॉफ्टवेअरची गरज होते. का सॉफ्टवेअरची गरज होते की रिॲक्ट जेएस रन करण्यासाठी आपल्याला त्या प्रकारचं एक इन्व्हायरमेंट बनवायचं होतं. काय बनवायचं होतं आपल्याला इन्व्हायरमेंट. आणि ते इन्व्हायरमेंट आपण कशात बनवतो इथे बनवतो. ठीक आहे. मग त्याच प्रकारे आपण जो आपण सेकंड लेक्चर मध्ये घेतला तो सेकंड ऍप बनवला. मग आज आपल्याला काय करायचं आहे की आज आपला तिसरा दिवस आहे. मग आपण तिसऱ्या दिवसासाठी एक नवीन ऍप बनवणार. मग नवीन ऍप बनवण्यासाठी काय करायचं सिंपल जो आपला ऍड्रेस बार आहे किंवा आपण त्याला URL बार त्यामधला जो पाथ आहे तो सगळा रिमूव्ह करायचा. CMD राईट करायची आणि एंटर बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही एंटर बटनावर क्लिक करता तुमच्या पुढे काय होईल एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. काय होईल तुमच्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. आणि ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपल्याला क्रिएट करायची एक रिॲक्टचं ऍप. मग रिॲक्टचं ऍप क्रिएट करण्यासाठी बेसिकली आपल्याकडे 5 कमांड असतात. फर्स्ट कमांड असते आपल्याकडे ठीक आहे 5 नाही 4च कमांड असतात. जसं की ह्याने आपण रिॲक्टचा ऍप क्रिएट करतो. त्यानंतर आपण फोल्डर चेंज करतो. ही कोडपेज डॉट VS कोड ओपन करतो आणि ही कमांड आपली रिॲक्टचा प्रोजेक्ट रन करण्यासाठी. ह्या बेसिकली कमांड 4 तुमच्या काय पाहिजे पाठ पाहिजे. ठीक आहे. ह्या 4 कमांड तुमच्या काय पाहिजे पाठ पाहिजे. ठीक आहे. आता इथे काय लिहिले आपण कमांड गो टू गुगल अँड सर्च white.dev. तिथून काय करायची ही कमांड तुम्ही कॉपी करून आणायची. ठीक आहे. जसं की मी जातो कुठे आता ब्राउझरला आणि ब्राउझरला गेल्यानंतर ठीक आहे आजच जाणार उद्यापासून मी मनाने राईट करणार. ठीक आहे. आज मी पाठ करतो तर मी इथे राईट करतो काय white.dev असं सर्च केलं. सर्च केल्यानंतर थोडं स्क्रोल केलं की आपल्याला इथे कमांड दिसते. ही कमांड सिंपल काय करायची कॉपी करायची आणि कॉपी केल्यानंतर इथे मी काय करतो पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर इथे थोडासा स्पेस द्यायचा आणि तुमच्या ऍपचं नाव राईट करायचं. जसं की आपण ऍपचं नाव राईट करू थर्ड ऍप. ठीक आहे. आणि मी काय करणार एंटर करणार. आता ही कमांड एंटर करायची असेल तर माझ्या पीसीला काय पाहिजे की इंटरनेट कनेक्ट पाहिजे. इंटरनेट कनेक्ट असेल तर जो आपला रिॲक्टचा सेटअप आहे जो काही इन्व्हायरमेंट आहे ती इन्व्हायरमेंट काय होईल क्रिएट होईल. तुम्ही जशी कमांड टाकली कमांड रन झाली की तुम्हाला इथे सिलेक्ट ऑप्शन विचारेल. आपल्याला इथे सिलेक्ट करायची रिॲक्ट एंटर करायची. त्यानंतर सेकंड सिलेक्ट करायची जावास्क्रिप्ट आणि एंटर करायची. आता इथे बघा आपल्याला लोकेशन दिले. काय लोकेशन दिलंय की बघा ऑन ड्राईव्ह मध्ये डेस्कटॉपवर तुमचा एक रिॲक्ट जेस नावाचा फोल्डर आहे आणि त्यामध्ये मी काय करतोय एक ऍप क्रिएट करतोय. म्हणजे हिने आपल्याला लोकेशन सांगितलं की तुमचं जे ऍप आहे तो मी कुठे क्रिएट करतोय. त्या ऍपचं इन्व्हायरमेंट आहे ते मी इन्व्हायरमेंट कुठे क्रिएट करतोय. ठीक आहे. बेसिकली तुम्ही अशी कमांड रन केली की थोडासा टाइम घेईल. ती इन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला थोडासा वेट करायला लागेल. जसं की बघा मी कमांड टाकली आणि ते काय झालं एक नवीन फोल्डर क्रिएट झाला थर्ड ऍप. आणि जसं मी त्याला ओपन केलं बघा जे काही आपलं रिॲक्ट जेएस ला रन करण्यासाठी आपलं इन्व्हायरमेंट होतं ती इन्व्हायरमेंट काय झाले इथे डाउनलोड झाले. ओके. आता CMD मध्ये आपली कमांड पूर्ण कंप्लीट झाली. कंप्लीट झाल्यानंतर मी ह्याला एकदा करतो Ctrl+C करतो. यस केलं एकदा क्लिअर केली स्क्रीन. आणि त्यानंतर नेक्स्ट कमांड आपली कोणती होती की आपली जो काय फोल्डर आहे जो काय आपली डायरेक्टरी आहे ते आपल्याला चेंज करायची. मग त्यासाठी कमांड होती आपली कोणती CD आणि आपल्या ऍपचं नाव. मग इथे मी राईट केलं CD त्यानंतर एकदा डबल क्लिअर करतो. आणि थर्ड कमांड काय होती आपली की आपलं VS कोड ओपन करण्यासाठी कोड पेस्ट डॉट राईट करायची. मग मी इथे कोड पेस्ट डॉट आणि एंटर करतो. या कमांडने काय होणार जो आपला VS कोड आहे तो VS कोड काय होईल ऑटोमॅटिकली इथे ओपन होईल.
आता बघा कमांड जशी मी टाकली आपल्याला इथे ऑटोमॅटिकली काय झालंय व्हीएस कोड ओपन झाला आणि व्हीएस कोड मध्ये जे आपलं रिॲक्ट जेएसचं इन्व्हायरमेंट होतं ते इन्व्हायरमेंट आपल्याला शो होतंय. झाले नाही ते ठीक आहे. त्यानंतर जो आपला रिॲक्ट जेएसचा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन करण्यासाठी पण एक कमांड होती. आता रन करण्यासाठी कमांड काय आहे की आपण इथे राईट करून ठेवल्यात ना की बेसिकली npm रन ड्यू ही काय प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड आहे. काय हे आपली प्रोजेक्ट रन कमांड. ही कमांड कशासाठी असते आपली सिंपल व्हीएस कोड काय काय ओपन करण्यासाठी. आणि ही काय ही कमांड कशासाठी असते चेंज फोल्डर किंवा आपण त्याला डायरेक्टरी बोलू शकतो. आणि इथे काय ही कमांड कशासाठी असते की क्रिएट रिॲक्ट ह्याला आपण प्रोजेक्ट बोलू किंवा आपण ह्याला ऍप बोलू शकतो. ठीक आहे. ह्या प्रकारे आपल्या 4 कमांड असतात. ह्या बेसिकली तुम्ही काय पार्ट पाहिजे. ठीक आहे. आता व्हीएस कोड ओपन झालं. व्हीएस कोड ओपन झाल्यानंतर मी प्रोजेक्टला रन करतो. रन करण्यासाठी मी कमांड कुठे टाकणार सीएमडी मध्ये किंवा आपल्या ब्लॅक स्क्रीन मध्ये. मग कमांड काय npm रन ड्यू आणि जसं मी एंटर करणार जो आपला रिॲक्ट जेएसचा प्रोजेक्ट आहे जो काय आपला रिॲक्ट जेएसचं इन्व्हायरमेंट आहे ती इन्व्हायरमेंट काय होईल रन होईल. आणि रन झाल्यानंतर ह्या URL ला आपल्याला काय होईल त्याचा आउटपुट शो होईल. जसं की मी ब्राउझरला आलो आणि ही URL मी काय करतो इथे सिंपल पेस्ट केली. जसंही मी URL पेस्ट केली की आपल्या पुढे एक बाय डिफॉल्ट ह्या प्रकारे डिझाईन शो होते. डिझाईन बोलू किंवा आपण त्याला काय बोलू शकतो ऍप बोलू शकतो. ठीक आहे. मग आता आपलं काम कुठे व्हीएस कोड मध्ये. आणि व्हीएस कोड मध्ये आल्यानंतर मी काय करतो आता माहितीये नोड मॉड्यूल्स मध्ये आपलं गोडाऊन पब्लिक फोल्डर मध्ये मी सांगितलं असतील. ठीक आहे. आता जो काय आपला एसआरसी आहे एसआरसी मध्ये आपण काय करतो ऍप. ठीक आहे. एसआरसी मध्ये आल्यानंतर फर्स्ट काय करायचे जे आपल्याला फाईल लागत नाहीत त्या फाईल मी काय करतो डिलीट करतो. आता ही अशीच फाईल काय आहे ते आपण नंतर पाहणार. ठीक आहे. जसं आपण रिॲक्ट.जेएसच्या पुढे पुढे जातो तसं तुम्हाला हे समजून जाईल. मी फर्स्ट काय करतो ते असेच फोल्डर काय केला डिलीट केला. तुम्ही राहून दिला तरी काय अडचण नाही. त्यानंतर जो आपला app.jss फाईल आहे त्या app.jss मधला जो काही कोड आहे तो सगळा कोड मी काय करतो डिलीट करतो. आणि डिलीट केल्यानंतर इथे काय करायचं एक बेसिकली 2 टाईपचे फंक्शन असतात. सॉरी 2 टाईपचे मॉड्यूल असतात. एक मॉड्यूल असतं फंक्शन बेस्ड मॉड्यूल आणि सेकंड मॉड्यूल असतं क्लास बेस्ड मॉड्यूल. ठीक आहे. मग जो आपला app.jsx फाईल आहे त्यामध्ये मी काय करतो एक नॉर्मल फंक्शन बनवतो आणि त्या फंक्शनला नाव देतो मी इथे काय माहितीये जे आपल्या फाईलला नाव आहे तीच मी इथे काय देणार त्या फंक्शनला नाव. जसं की मी इथे नाव देणार कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला. आणि हा फंक्शन काय करणार एक व्हॅल्यू रिटर्न करणार. काय करणार व्हॅल्यू रिटर्न करणार. मग व्हॅल्यू मध्ये आपण काय करतो जसं की तुम्हाला h1 रिटर्न करायचं आहे h1 रिटर्न करू शकतो. जसं की मी इथे रिॲक्ट किंवा मी इथे राईट केलं वेलकम टू रिॲक्ट आणि जसं मी याला कंट्रोल सेव्ह केलं. ठीक आहे. आता हे नॉर्मल काय केले फंक्शन बनवले आणि फंक्शन रिटर्न काय करतो h1 करतो. मग हे फंक्शन आपल्याला काय करायचे की आउटपुट पेजला शो करायचे. जसं की आउटपुट पेज आपलं कोणतं आहे ब्राउझरला. ह्या ब्राउझरला आपल्याला काय करायची की आउटपुट शो करायची. कोणता आउटपुट शो करायची जो हा ऍप नावाचा फंक्शन आहे तो रिटर्न करतो h1 हा रिटर्न काय करायचा आपल्याला शो करायचा. मग त्यासाठी एक मेथड असते की तो आपल्याला फंक्शन पाठवून द्यावा लागतो. मग त्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि काय काय पाठवून द्यायची आपल्याला हे ऍप. बस जसं तुम्ही ही लाईन राईट केली की ऑटोमॅटिकली तुमचं आउटपुट पेजला काय होईल वेलकम टू रिॲक्ट.जेएस काय झालं इथे शो झालाय. आता ही ब्लॅक स्क्रीन का आली ही लाईन का आल्या की तुम्हाला इथे बघा इथे app.css फाईल आहे index.css फाईल आहे. ह्या 2 फाईल दिसतात आणि ह्या दोन्ही फाईल मध्ये काय आहे हा सीएसएस राईट केले. तुम्ही ही सीएसएस रिमूव्ह केली दोन्ही फाईल मधली मी काय करतो सीएसएस रिमूव्ह केली आणि जसं आउटपुट पेजला गेलो तर इथे बघा ती सीएसएस काय झाली रिमूव्ह झाली. जसं की मला सीएसएस अप्लाय करायची आणि index.css मध्ये मी काय करतो जो हा h1 आहे ह्या h1 ला मी देतो एक क्लास आणि त्या h1 ला क्लास मध्ये मी सांगतो इथे काय सांगतो हेडिंग किंवा मी इथे सांगतो टायटल. ठीक आहे. h1 ला मी दिला एक क्लास
जसं की ते आपण क्लासचं नाव राईट काय केलंय, टायटल. मग मी जो इंडेक्स डॉट सीएसएस फाईल आहे त्यामध्ये मी काय करतो, जो टायटल क्लास आहे त्या टायटल क्लासचा मी काय केलं, टार्गेट केलं. आणि टार्गेट केल्यानंतर मी त्याला थोडीशी डिझाईन देतो. जसं की मी ते कलर दिला, कलर देतो मी इथे ब्ल्यू. जसं आउटपुट पेजला गेलो, ह्याला सेव्ह करायला लागतं. ठीक आहे. तुमचं ऑटो सेव्ह नसेल तर तुम्हाला कंट्रोल एस दाबून सगळ्या फाईल काय करायला लागतील, एकदा एकदा सेव्ह करायला लागतील. ठीक आहे. जसं मी सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला गेलो तर बघा, जो माझा, ठीक आहे, ठीक आहे, टायटल आपण ला टार्गेट करण्यासाठी आपण इथे डॉट देतो, बरोबर ना. डायरेक्ट मी असं राईट केलं तर ह्याला काय, आज तो टॅग समजतो. आपल्याला काय सिलेक्ट करायचे, क्लास सिलेक्ट करायची. ठीक आहे. जसं मी क्लास सिलेक्ट केला आणि आउटपुट पेजला गेलं तर बघा इथे काय आलं, H1 ला ब्ल्यू कलर आला. ठीक आहे. जसं मी आता हा रिमूव्ह करतो, रिमूव्ह केल्यानंतर मी इथे कोणता टॅग सिलेक्ट करतो माहितीये, की HTML टॅग. आणि काय करतो, इथे बॉडी टॅगला मी काय करतो, टार्गेट करतो. आणि त्याला देतो मी हाईट. हाईट दिली जसं की मी 100%. त्यानंतर इथे मी विड्थ देतो. विड्थ किती दिली, 100%. आणि त्याचा बीजी कलर दिला मी इथे, म्हणजे बॅकग्राऊंड कलर देतो मी इथे. जसं की मी बॅकग्राऊंड कलर देऊ आपण थोडासा पिंक टाईप देऊ. ठीक आहे. आणि इकडे आउटपुट पेजला आलो आणि बघा झाला आपला पिंक कलर झाला नाही ते. म्हणजे आपण काय करू शकतो, जे आपलं ऍप डॉट जीएसएस फाईल आहे ते म्हणजे आपलं लँडिंग पेज आहे. काय आपलं लँडिंग पेज. ठीक आहे. आणि हा ह्याला जो काय फंक्शन आहे, तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं असेल की जो हा ऍप आहे, जो हा फंक्शन आहे, फंक्शन म्हणजेच काय, हा मॉड्यूल. आणि मॉड्यूल म्हणजेच काय, आपलं पेज. जसं की जो हा मॉड्यूल आहे, कोणताही मॉड्यूल, हा फंक्शन बेस्ड मॉड्यूल आहे. कोणता आहे हा, ठीक आहे, मी इथे राईट करतो जसं की फंक्शन बेस मॉड्यूल. आणि मॉड्यूल म्हणजे काय, की आपले पेजेस, किंवा आपण त्याला बोलू शकतो स्क्रीन. समजतंय. जो हा काय आहे, फंक्शन एक मॉड्यूल आहे. फंक्शन बेस काय आहे, तो मॉड्यूल आहे. आणि मॉड्यूल म्हणजे काय, आपले पेजेस. जसं की लास्ट लेक्चर मध्ये सपोज आता हा माझं कोणतं पेज आहे, ऍप नावाचं पेज आहे. त्याच प्रकारे मी काय करू शकतो, इथे अबाउट नावाचं पेज काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. पण पेज क्रिएट करताना जो आपला पेजचं नाव असेल, जे काय आपलं फाईलचं नाव असते, पहिलं काय करायचं, कॅपिटल टाकायचं. जसं की मी अबाउट डॉट जेएस एक्स टाकलं, त्यानंतर इथे काय करतो, एक फंक्शन बेस मी काय म्हणतो, एक कंपोनंट. जसं की इथे फंक्शन राईट केलं आणि त्या फंक्शनचं नाव राईट करणार मी इथे अबाउट, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला. आणि जो काय हा फंक्शन आहे तो फंक्शन रिटर्न करतो एक H1. आणि H1 मध्ये मी राईट केलं वेलकम टू अबाउट पेज. ठीक आहे. आणि जसं मी आउटपुट पेजला गेलं, आता इथे रिफ्रेश केलं, आला का तो पेज शो झाला नाही. पेज शो करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, की इथे सांगितलं मी, तुम्ही नुसतं हा फंक्शन बनवून नाही जमणार, की त्या पेजला शो करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, एक्सपोर्ट डिफॉल्ट. जसं ऍप केलं तिकडेच काय करायला लागेल आपल्याला, एक्सपोर्ट डिफॉल्ट अबाउट. मग जसं की मी इथे करतो एक्सपोर्ट डिफॉल्ट, इथे काय करणार मी, अबाउट करणार. केलं अबाउट. अबाउटचं मी काय केलं, इथे फंक्शन कोणतं बनवलंय, कॅपिटल ए काढलाय. इथे काय टाकलाय, मी स्मॉल टाकलाय. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा झालं का शो, नाही झालं. कारण तुम्ही इथे काय केली, मी स्पेलिंग मिस्टेक केली. जसं मी हा स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त केली आणि आउटपुट पेजला गेलो तर इथे बघा, ठीक आहे, नाही झालं शो. ठीक आहे. नुसतं पेज शो करून नाही चालणार. जसं की तुम्हाला मेन डॉट जेएसएस मध्ये काय करायला लागेल, इम्पोर्ट करायला लागेल, इथे शो करायला लागेल. जसं की दाखवू एकदा, की त्याला इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट कोणतं ऍप, की पेज आपल्याला इम्पोर्ट करायची अबाउट पेज. आणि फ्रॉम, फ्रॉम म्हणजे काय, कुठून. ठीक आहे ना, समजलं ना. इम्पोर्ट म्हणजे काय, त्याला बोलून घ्यायचं. काय बोलून घ्यायचे आपल्याला, अबाउट. आणि फ्रॉम, फ्रॉम म्हणजे काय, कुठून. मग डबल कोड मध्ये आपण सांगू की आम्हाला करंट डायरेक्टरी मधून काय करायचे, अबाउट डॉट जेएसएस वाला कॉल करायची. आणि जो हा कॉल केलाय त्याला फक्त एका सेल्फ क्लोजिंग टॅग मध्ये काय करायची, राईट करायची. जसं आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा आलं आपलं अबाउट पेज. असे मल्टिपल आपण काय करू शकतो, कंपोनंट राईट करू शकतो. ठीक आहे ना. एवढा पॉईंट क्लिअर आहे. पेजेस वगैरे बनवले असेल तुम्ही, ज्यांनी नाही बनवलं, जो आज फर्स्ट लेक्चर मध्ये असेल त्यांनी काय करायची,
जे मागचे लेक्चर आहे त्या लेक्चर तुम्ही एकदा कव्हर करा. जास्त काही लेक्चर नाही, 2च लेक्चर आहेत. आज आपला 3रा दिवस आहे. ठीक ना. फर्स्ट डे आपण इंट्रोडक्शन घेतलं, त्यानंतर 2 दिवस आपण रिॲक्ट जेएस वर क्रिएट कसं ऍप करायचं तेच पाहत होतो आपण. आणि नॉर्मली तुम्हाला जास्त डीप मध्ये सांगत नाही का, की तुम्हाला माहिती आहे हा HTML आहे आणि HTML ला CSS लिहिण्यासाठी आपण हे ते करू शकतो, राईट. जसं की मी बॉडी टॅगला केले त्याच प्रकारे तुम्ही हा H1 ला टार्गेट करा, डायरेक्ट क्लिक करा. ठीक आहे ना. हा नॉर्मल आहे ना. आणि हा फंक्शन तर माहिती आहे, तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन शिकला असता. फंक्शन असतो आणि हा रिटर्न कीवर्ड काहीतरी रिटर्न करतो, नॉर्मल आहे. त्यामुळे आपण जास्त डीप मध्ये नाही जात. ठीक आहे. तर मी आता अबाउट पेजला काय करतो, डिलीट करतो. ठीक आहे. डिलीट म्हणजे मी फक्त काय करतो, त्याला शो नाही करत आउटपुट पेज. ठीक आहे. जसं की जे आपले सगळे टॅब आहेत बाकीचे सगळे मी हे देऊन काय करतो, क्लोज करतो. आपलं फक्त काम आजकडे की app.gss फाईल मध्ये, बरोबर. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहत होतो, जसं की जो हा फंक्शन असतो, जो हा आपला कंपोनंट आहे, हा कंपोनंट रिटर्न काय करू शकतो, की एकच टॅग, सेम टॅग काय करू शकतो तो. ठीक आहे. सेम टॅग काय करतो तो रिटर्न नाही करू शकत. काय रिटर्न नाही करू शकत, की जो आपला रिटर्न आहे तो रिटर्न मध्ये आपण काय करू शकतो, एक सारखे टॅग आपण काय करू शकत नाही, राईट करू शकत नाही. जसं की हा मी H1 आहे, H1 काय केलं, 2दा राईट केला. राईट करू शकतो का असं, मी नाही राईट करू शकत. पण मी ते असं करू शकतो की एक डिव टॅग देऊ शकतो आणि त्या डिवच्या आतमध्ये मी मल्टिपल काय करू शकतो, H1 राईट करू शकतो. हे व्हॅलिड आहे. फक्त व्हॅलिड कोणतं नाही, कोणता टॅग घेतो. तुम्ही सपोज बी टॅग घेतला, इथे बी टॅग मध्ये राईट केलं तुम्ही हाय, आणि सेकंड तुम्ही अजून एक बी टॅग केला, तर हे व्हॅलिड आहे का. व्हॅलिड कसं आहे मग, की तुम्ही एक टॅग घ्या आणि त्या एका टॅगच्या आतमध्ये तुम्ही काय करा, मल्टिपल टॅग काय करू शकतात, राईट करू शकता. समजतंय ना एवढं. इथे मी H1 राईट केला, काही प्रॉब्लेम. अजून त्याच्या खाली 10 H1 राईट केले तरी काही एरर येतोय का, मला नाही एरर. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर, इथं समजलंय तुम्हाला पॉईंट, समजलाय. आणि तुम्हाला एक अजून एक टॅग सांगितला होता, जसं की तुम्ही हा डिव घेतला, डिवच्या आधी काय करायचं, डिवच्या ऐवजी काय करायचं, हा एम्प्टी टॅग घ्यायचा. काय करायचा, हा एम्प्टी टॅग. ह्याला बोलतात फ्रॅगमेंटेशन टॅग बोलतात. फक्त एम्प्टी घ्यायचा. जसं की तुम्ही H1 राईट करतात ना, ठीक आहे, हा H1 राईट केला, H1 राईट केला, तुम्ही असं H1 टॅग राईट करता. त्याच्या ऐवजी काय करायचं, हा H1 राईटच नाही करायचं, एम्प्टी टॅग राईट करायचा. काय करायचा, एम्प्टी टॅग. आणि ह्यामध्ये तुम्ही किती टॅग राईट करा, H1 राईट केला, मी इथे हाय राईट केला, इथे मी सेकंड हाय राईट केला, आउटपुट पेजला गेलो आणि तसं बघा, ही 2 मला हाय शो झाले, इथे आले. इथं सगळ्यांना पॉइंट असेल क्लिअर. आता डिझाईन जो काही डेमो आहे, काही जणांना समजला नसेल डेमो. आता तो डेमो कसा बनवायचा, जसं की आपण ग्रुपला पाहू. डेमो काय होते, ह्या तिन्हीपैकी तुम्हाला कोणता पण डेमो क्रिएट करायचा होता. ठीक आहे ना. तिन्हीपैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचा होता आणि तो डेमो काय करायचा होता, क्रिएट करायचा होता. मग आता बघा, मी काय करतो, डेमो क्रिएट करण्यासाठी काय सिंपल करायचं, जे तुमची HTML आहे ती HTML इथे राईट करायची. जसं की तुम्ही फ्रॅगमेंटेशन टॅग घेतलाय, तिथे एक H1 आहे. H1 ला तुमचे टायटल दिला A to Z IT. आउटपुट पेजला या, तुमच्या index.css मध्ये या आणि इथे राईट करा CSS नॉर्मल. ठीक आहे. हा झाला आपला जो आतापर्यंत आपण पाहिलं ह्या इथून मागच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर, इतर कोणाला अडचण आहे का, की असं समजलं नाही त्याला. ठीक आहे ना. इथून सगळा पार्ट आपण फक्त रिव्हिजन. तर इथे मी काय राईट करतो, वेलकम टू, मी काय पाहतो इथे, वेलकम टू, माझं नाव राईट केलं. ओके. इथे मी वेलकम टू काय केलंय, दत्ता केले. जसं आउटपुट पेजला जातोय मी आणि आउटपुट पेजला गेल्यानंतर इथे काय शो झालं आपल्याला, वेलकम टू दत्ता. ठीक आहे. ते वेलकमला मी थोडंसं स्टायलिंग देतो, जसं की हा H1 टार्गेट केला आणि त्याला मी इथे फॉन्ट साईज देतो, थोडीशी फॉन्ट साईज दिली जशी की 30 पिक्सल. ठीक आहे. आणि जो आपला टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला देतो मी इथे थोडंसं सेंटर करतो, डिस्प्ले फ्लेक्स, आणि इथे असेल अलाइन आयटम सेंटर, आणि जस्टिफाय कॉन्टेंट, अरे जस्टिफाय नाही, जस्टिफाय कॉन्टेंट मी ह्याला करतो सेंटर. म्हणजे हा जो काय टेक्स्ट आहे तो टेक्स्ट काय झाला आपला सेंटरला आला.
आला इथे. मग आता जो आपला रिॲक्ट जेएस आहे, रिॲक्ट जेएस म्हणजे काय, एक जावास्क्रिप्टची लायब्ररी. ठीक आहे. सपोज मी जो आपला हा कंपोनंट आहे, कंपोनंट मध्ये मी काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो. जसं की व्हेरिएबल बनवला मी इथे लेट युजर नेम इक्वल टू, मी काय केलं इथे युजर नेम मध्ये राईट केलं मी इथे विशाल. काय केलं, एक सिंपल व्हेरिएबल बनवला, जसं की आपण जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल बनवतो. ठीक आहे. मग हा व्हेरिएबल बनवला. मग मला काय करायचे की जो हा व्हेरिएबल आहे, जो काय हा युजर नेम नावाचा व्हेरिएबल आहे, तो व्हेरिएबल मला काय करायचा, ह्या दत्ता नावाच्या जागी प्रिंट करायचा. मग प्रिंट करायचा असेल तर मी काय करणार, हा कॉपी केला आणि इथे डायरेक्ट मी असा पेस्ट केला. आणि जसं मी आउटपुट पेजला गेलो तर तिथे आउटपुट काय आलंय, वेलकम टू युजर. काय आलंय, वेलकम टू युजर नेम. पण मला आउटपुट काय पाहिजे, वेलकम टू विशाल पाहिजे. बरोबर ना. मग रिॲक्ट जेएस मध्ये तुम्हाला एखादा व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट तो व्हेरिएबल नाही राईट करायचा. तो व्हेरिएबल कसा राईट करायचा, सिंपल कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा आणि क्लोज करायचा, जिथे तुम्हाला प्रिंट करायचं. ठीक आहे ना. जसं की मला इथे खाली प्रिंट करायचं, एक बी टॅग घेतला आणि बी टॅग मध्ये मला हा युजर नेम व्हेरिएबल प्रिंट करायचा आहे. मग इथे पण मी काय करणार, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, असं मी करू शकतो. ठीक आहे. जसं की वेलकम टू मला ते युजर नेम प्रिंट करायचं आहे, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि हा व्हेरिएबलचं मी नाव राईट काय करणार इथे राईट करणार. ठीक आहे. इथे मी करतो युजर, आणि आता मी आउटपुट पेजला जातो. जसं आउटपुट पेजला गेलो, आउटपुट काय आलं, ठीक आहे आउटपुट नाही आलं, इथे आर राहिला. ठीक आहे. आता बघा थोडीशी मिस्टेक झाली माझ्याकडून, तरी मला आउटपुट झालं का शो. केवढी छोटी मिस्टेक आहे माझी, बरोबर ना. तुमची छोटी छोटी तरी मिस्टेक झाली तरी तुम्हाला एरर पाहायला भेटणार. जसं मी युजर नेम राईट केला आता आणि आउटपुट पेजला गेलो, आउटपुट काय आलं, वेलकम टू विशाल आलं. समजतंय. जसं की मी विशाल नाव चेंज करतो आणि इथे मी करतो ओम. आउटपुट पेजला गेलो, इथे रिफ्रेश केलं, आउटपुट काय आलं आता, वेलकम टू ओम. जसं की मी अजून एखादा व्हेरिएबल बनवतो, जसं की मी इथे करतो व्हेरिएबल माय एज, किंवा मी इथे राईट करतो आय एम 18 इयर ओल्ड. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे रिफ्रेश केलं, काय आलंय, वेलकम टू ओम, आय एम 18 इयर ओल्ड आले. आता जो हा 18 आहे, जो काही एज आहे, ह्या एजला मला करायची एका व्हेरिएबलने प्रिंट. मग व्हेरिएबलने प्रिंट करण्यासाठी मी काय करतो, नॉर्मल एक व्हेरिएबल बनवला कोणता, एज नावाचा, आणि त्या एज मध्ये मी काय केली, त्याची एज काय केली, स्टोअर केली. आणि मला हा एज व्हेरिएबल काय करायचा आता ह्या लाईन मध्ये प्रिंट करायचा. मग मी काय करणार, हो एज कॉपी केला आणि डायरेक्ट मी इथे पेस्ट नाही करणार. असं केलं तर काय होणार, जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि बघा तो एज काय झाला, व्हेरिएबल डायरेक्टली ॲज अ स्ट्रिंग म्हणून प्रिंट झाला. मग तो आपल्याला व्हेरिएबल प्रिंट करण्यासाठी नॉर्मल काय करायचं, कर्ली ब्रॅकेट ओपन करायचं आणि क्लोज करायचं, आणि इथे एज काय करायची, राईट. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा आले, आय एम 21 इयर्स ओल्ड. समजला हा पॉइंट तुम्हाला एकदा. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर एकदा पॉइंट क्लिअर आहे का हा. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर समजतंय तुम्हाला. ठीक आहे. आपण इतर सर्वांना क्लिअर, सीएसएस कशी राईट करायची, एचटीएमएल कुठे राईट करायची. ठीक आहे. तर आपण काय करू, रिॲक्ट जेएस कडे जाणे, मग टेलवाईन सीएसएस यूज करायची म्हणजे काय करायचं, की त्याला आपल्याला काय करायला लागेल, जसं की टेलवाईन सीएस रिॲक्ट जेएस आपल्याला रन करण्यासाठी आपण काय केलं होतं, एक सॉफ्टवेअर रन केलं, डाउनलोड केलं होतं. रन करण्यासाठी आपण काय केलं, नोड जेएसचं काय केलं, सॉफ्टवेअर डाउनलोड केलं, आणि सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर त्याचा आपण काय केला, सेटअप डाउनलोड केला. जसे की आपण ही कमांड टाकतो म्हणजे काय करतो आपण, रिॲक्ट जेचं एक इन्व्हायरमेंट क्रिएट करतो, कशासाठी, रन करण्यासाठी. बरोबर. मग त्याच प्रकारे आपल्याला टेलवाईन सीएसएस रन करायची, मग त्यासाठी पण आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं इन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला, इन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागेल. मग आता कसं इन्व्हायरमेंट क्रिएट करायचं, काही नाही, इझी आहे, एकदम इझी आहे.
काय करायचं माहितीये, मी इथे कमांड राईट करतो खाली, ठीक आहे ना. इथे मी कमांड राईट करतो, जसं की सेट अप टेलवाइंड सीएस. काय करायचं, सिंपल, मी इथे कमांड राईट करतो, ठीक आहे, तुम्हाला समजेल. फर्स्ट कमांड आपली फर्स्ट स्टेप काय राहणार माहितीये, की गो टू गुगल अँड सर्च windcss.com. काय करायचे इथे, गो टू सर्च अँड, ठीक आहे, गो टू गुगल अँड सर्च tailwindcss.com. मग मी कुठे आलो, ब्राउझरला, आणि ब्राउझरला इथे सर्च करतो tailwind.com. जसं मी सर्च केलंय की माझ्या पुढे एक tailwind.com ची काय झाली, वेबसाईट शो झाली. इथे तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं, बरोबर ना. जसंही तुम्हाला असं तुम्ही tailwind.com सर्च केलं, तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल, आणि इथे तुम्हाला लेफ्ट साईडला एक गेट स्टार्टेड नावाचं बटन दिसेल. त्या बटनवर काय करायचं, नॉर्मल क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला दिसेल गेट स्टार्टेड विथ टेलवाइंड सीएसएस आहे. मग इथे काही नाही करायचं, काहीच नाही करायचं. तुम्हाला ही पेज दिसतंय, पेज पण नाही चेंज करायची, फक्त स्क्रोल करायची. बघा, जसं स्क्रोल केलंय इथे बघा, आपल्याला इथे फर्स्ट स्टेप दिली, त्यानंतर इथे सेकंड स्टेप दिली, थर्ड स्टेप दिली, फोर्थ दिली, इथे आपल्याला 6 स्टेप दिल्या तिथे 6 स्टेप. ह्या 6 स्टेप काय करायच्या, फॉलो करायच्या. डबल एकदा सांगतो तुम्हाला, काय करायची, गुगलला यायची, गुगलला आल्यानंतर इथे tailwind.com असं सर्च करायची. सर्च केल्यानंतर गेट स्टार्ट नावाच्या बटनावर सिंपल क्लिक करायची. इथे काही चेंजेस नाही करायचं, तुम्हाला इथे दिसेल गेट स्टार्टेड विथ टेलवाइंड सीएसएस, आणि इथे तुम्हाला 6 स्टेप दिल्यात. ह्या 6 स्टेप काय करायच्या, फॉलो करायच्या. आता इथे बघा, 6 स्टेप मध्ये पहिली स्टेप काय, npm क्रिएट व्हाईट @latest आणि माय ॲप प्रोजेक्ट. ही कमांड आपण रन केली, बरोबर ना. प्रोजेक्ट क्रिएट करताना आपण ही कमांड रन केली आहे. आता बघा इथे मी झूम करतो अजून. आता बघा, ही कमांड आपण रन केली ना. त्यानंतर ही सेकंड कमांड पण आपण रन केली, बरोबर. म्हणजे हे दोन आपण फर्स्ट कमांड काय केली, आपण फर्स्ट स्टेप ऑलरेडी आपण कंप्लीट केलेली आहे. मग आता सेकंड कडे जाऊ, आणि सेकंड मध्ये काय, इन्स्टॉल टेलवाइंड सीएसएस, आणि इथे दिसेल ही कमांड आपण रन केली का, नाही. मग ह्यासाठी काय करायचं, ही कमांड कॉपी करायची. इथे तुम्हाला कॉपी नावाचं बटन दिसेल, ही कमांड काय करायची, कॉपी करायची. आणि कॉपी केल्यानंतर तुमची जी काही ब्लॅक स्क्रीन आहे, त्या ब्लॅक स्क्रीन मध्ये यायचं. तो जो काही तुमचा प्रोजेक्ट रन आहे, त्या रन प्रोजेक्टला करायची स्टॉप कसं करायची, Ctrl+C नावाचं बटन दाबायचे, आणि वाय दाबायचे. जसं एंटर केलं, तुमचा प्रोजेक्ट काय झाला, स्टॉप झाला. जसं की मी एकदा क्लिअर केलं आणि आउटपुट पेजला गेलो, तो आपला प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट काय झालाय, आता बंद झालाय. ठीक आहे. मग प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर जी आपण कमांड कॉपी केली, ती कमांड करायची इथे पेस्ट. काय करायची, ही कमांड पेस्ट करायची, जसं एंटर करायची. जसं तुम्ही ही कमांड एंटर करताना थोडासा टाइम घेईल, आणि तुमच्या पीसी मध्ये काहीतरी तो आपल्या प्रोजेक्ट मध्ये त्याचं इन्व्हायरमेंट काय करीन, तो क्रिएट करेल. झालं इथे इन्व्हायरमेंट क्रिएट. इतर सगळे स्टेप फॉलो करतात एकदा माझ्या बरोबर, ऑनलाईन मेंबर एकदा माझ्याबरोबर स्टेप फॉलो करा, ठीक आहे ना. एक प्रोजेक्ट क्रिएट करा, आणि प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर एक tailwindcss.com असं सर्च करा, आणि तिथून ही कमांड कॉपी अँड पेस्ट करा, ठीक आहे ना. माझ्यासोबत चला सगळे, ठीक आहे ना. एकदा करता ट्राय, ठीक आहे. इतर सर्वांनी या झाल्यानंतर मला डन मेसेज असा मेसेज बॉक्स मध्ये राईट करा, आणि मग आपण कंटिन्यू पुढे करू, ठीक आहे. करा बरं मग एकदा. आणि झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये डन मेसेज करा, की सर आमची ही कमांड आम्ही पेस्ट केली, आणि असं आम्हाला काहीतरी आउटपुट शो झालंय. असं झालं की मला मेसेज बॉक्स मध्ये डन असा मेसेज राईट करायचा. करा बरं माझ्याबरोबर फास्ट. आता सर्वांनी काय केलं असेल, की तुमचं ऍप क्रिएट केलं असेल. आता तुम्हाला नॉर्मल माहित असेल की ऍप कसं क्रिएट करायचं. काय, की आपल्या फोल्डर मध्ये जायचं, गुगलला जायचं, white.do सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला ही कमांड भेटेल. ही कमांड काय करायची, ब्लॅक स्क्रीन मध्ये पेस्ट करायची. त्यानंतर चेंज फोल्डर किंवा चेंज डायरेक्टरी, म्हणजे सीडी आणि तुमच्या ऍपचं नाव. त्यानंतर codepaste.vs कोड रन करण्यासाठी आणि प्रोजेक्ट रन करण्यासाठी आपली npm रन ड्यू. आता आपल्याला टेलवाइंड सीएसएस काय करायचे, आपल्याला
की त्याचा सेटअप करायचा आहे. मग सेटअप करण्यासाठी काय करायचं, गुगलला जायचं आणि गुगलला गेल्यानंतर सर्च करायचं tailwindcss.com. असं तुम्ही सर्च केलं आणि गुगलला सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे काय होती, ह्या प्रकारे एक वेबसाईट दिसते. इथे वेबसाईट दिसते, त्या वेबसाईटला लेफ्ट साईडला तुम्हाला इथे दिसेल गेट स्टार्टेड, त्या बटनावर करायचं क्लिक. जसं तुम्ही क्लिक करता तुम्हाला इथे दिसेल गेट स्टार्टेड विथ टेलवाइंड CSS आणि इथे तुम्हाला 6 स्टेप दिसतील. आहेत इथे 6 स्टेप आणि ह्या 6 स्टेप काय करायच्या तुम्हाला फॉलो करायच्या. जसं की फर्स्ट स्टेप npm क्रिएट वाईट @latest आणि तुमच्या ऍपचं नाव. ही कमांड तर आपण ऑलरेडी रन केली, बरोबर. ही कमांड आपण काय केली, ऑलरेडी रन केली. त्यानंतर cd प्रोजेक्ट, ही पण कमांड आपण ऑलरेडी रन केली. ठीक आहे. मग ही कमांड दोन्ही रन केल्यानंतर आपल्याला काय करायची, ही कमांड कॉपी करायची आणि आपल्या ब्लॅक स्क्रीन मध्ये जाऊन पेस्ट करायची. जशी ही कमांड आपण पेस्ट केली की आपल्याला दिसेल काहीतरी आपल्या पीसी मध्ये 32 पॅकेज काय झालेत, इन्स्टॉल झाले. ठीक आहे. मग इन्स्टॉल झाल्यानंतर सेकंड, मग आपण इकडे जाऊ. इथे काय लिहिले थर्ड स्टेप मध्ये की config डॉट वाईट प्लगइन. आता इथे white.config.ts ह्या नावाची काहीतरी फाईल आहे वाटते. मग आता आपल्या कोड मध्ये जाऊन चेक करतो. इथे कोड मध्ये माझ्याकडे white.config नावाची फाईल आहे, माझ्याकडे आहे ना. त्यामध्ये काय करायला सांगितले त्यांनी, आपण ते चेक करू. ऍड द @tailwindcss/white plugin to your white configuration. म्हणजे ह्यांनी काय सांगितले, काहीतरी ऍड करा बोलतोय. काय ऍड करा, ह्या 2 लाईनी आपल्याला दिसतात की ह्यांनी हायलाइट केल्यात ना. त्यात हायलाइट लाईन केलेली, मी त्या लाईनला केलं कॉपी आणि आपल्या कोड मध्ये आलो. ह्यांनी काय सांगितले, कोणत्या फाईल मध्ये चेंजेस करायचे, white.config. आणि माझ्या VS कोड मध्ये आहे तो. आणि इथे मला white.config नावाची एक लास्ट मध्ये फाईल दिसते. ह्या फाईलला मी ओपन केलं तर आता इथे बघा दोन्ही फाईल शो सारख्या दिसतात. मग ह्यांनी काय सांगितले, जी सेकंड लाईन आहे ती सेकंड लाईनला तुम्ही कॉपी करा आणि इथे काय करा, तुम्ही पेस्ट करा. वरती मी इम्पोर्ट मध्ये पेस्ट केली. त्यानंतर सेकंड आपल्याला अजून एक लाईन त्यांनी काय केली, हायलाइट केली. त्या हायलाइट केलेल्या लाईनला मी काय करतो, कॉपी करतो आणि त्याला पेस्ट कुठे करायची, प्लगिंग्स आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये. मग इथे आलो मी आणि इथे बघा कुठे प्लगिंग्स आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय ऑलरेडी रिॲक्ट. त्याच्या पुढे मी काय करतो, कोमा देतो आणि ही आपली टेलवाइंड CSS ला काय केलं मी, झाली. सेकंड स्टेप आपली कंप्लीट. मग फोर्थ स्टेप कडे जाऊ आणि फोर्थ स्टेप मध्ये काय सांगितलंय, इम्पोर्ट टेलवाइंड CSS. काय, इम्पोर्ट टेलवाइंड CSS ऍड अन काय करायचे @import युअर CSS फाईल दॅट इम्पोर्ट टेलवाइंड CSS. म्हणजे ह्यांनी काहीतरी इम्पोर्ट करायला सांगितलं. मग ही काय करायचं, कॉपी करायचं आणि आपली जी काही CSS फाईल आहे त्या CSS फाईल मध्ये जाऊन त्यांनी पेस्ट करायला सांगितलं. जसे की आपली CSS फाईल कुठे, इथे माझे आहे app.css आणि app.css मध्ये जी कॉपी केलंय मी ती पेस्ट करतो. केलं पेस्ट, बस. हे 2 स्टेप फॉलो केल्या आणि 6व्या स्टेप कडे, ठीक आहे, 5व्या स्टेप कडे जाऊन 5व्या स्टेप मध्ये काय, npm रन ड्यू. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट काय करा, रन करून घ्या. तुमची जी काय टेलवाइंड CSS आहे ती सक्सेसफुली काय झाली, अप्लाय झाली. जसे की बघायचे एकदा, अरे npm रन ड्यू म्हणजे आम्हाला माहिती आहे प्रोजेक्ट रन करायची. ही कमांड कुठे टाकायची, CMD मध्ये. मग जसं की मी npm रन आणि इथे केलं ड्यू, माझा प्रोजेक्ट रन झाला. हे कमांड आपल्याला माहिती आहे, npm रन म्हणजे काय, ड्यू. ह्यामध्ये फक्त आपल्याला 1-2 स्टेपच फॉलो करायला लागल्या. 1, 2, 3 स्टेपच फॉलो केल्यात आपण. बाकीच्या ऑलरेडी आपण स्टेप काय केल्या होत्या, कव्हर केल्या होत्या. जसे की आता माझा प्रोजेक्ट झालाय रन आणि जसं रन झालाय मी ह्याला URL ला कॉपी करतो आणि ब्राउझरला जाऊन मी एकदा पेस्ट करतो. माझा प्रोजेक्ट रन होतोय का, अरे ठीक आहे, प्रॉपर URL मी कॉपी नाही केली त्यामुळे एरर आला. URL मी कॉपी केली आणि प्रॉपर जाऊन मी काय करतो, ब्राउझरला URL पेस्ट केली. जसं पेस्ट केली ना, एंटर करा, माझा प्रोजेक्ट झाला शो इथे. समजला. एकदा डबल सांगू मी, डबल सांगतो एकदा, इकडे लक्ष द्या. ज्याला नसेल समजलं तेव्हा. सगळ्या मी फाईल एकदा क्लोज करतो, क्लोज ऍप. ह्यामध्ये पण मी काहीतरी चेंजेस केले, चेंजेस पण मी इथे रिमूव्ह करतो. ब्राउझरला आलो, त्या वेबसाईटला आलो. वेबसाईटला आल्यानंतर ही स्टेप सर्वांनी फॉलो केली असेल. ह्या स्टेप नंतर काय करायची, तिसऱ्या स्टेप कडे जायचं आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलंय,
की @@tailwind CSS म्हणजे काहीतरी ऍड करायला सांगितले. कुठे ऍड करायची? इथे बघा, white.config.ts नावाच्या फाईलमध्ये काहीतरी ऍड करायची. आणि इथे आपल्याला 2 लाईन हायलाइट केल्या. त्या हायलाइट लाईन केलेलं काय करायचं? सिंपल कॉपी करायचं आणि कुठे पेस्ट करायची? इथे बघा, white.config. आपल्या कोडमध्ये white.config नावाची फाईल आहे का? नोड मॉड्यूल पब्लिक SRC गिट इग्नोर पॅकेज वगैरे वगैरे इथे भेटली मला white.config.js नावाची. तिथे तर TS सांगितलंय, इकडे JS काय? नाव तर सेम आहे ना. इथे करू आणि इथे काय करायला सांगितले? ह्या 2 लाईन ऍड करायला सांगितले. ह्या लाईनला मी केलं सिंपल कॉपी आणि इथे वरती 3rd लाईन मध्ये मी केलं पेस्ट. झाली एक लाईन कॉपी. त्यानंतर सेकंड लाईनला पण मी इथे काय करतो? कॉपी करतो. आता इथे बघा, पेस्ट कुठं करायचंय त्यांनी सांगितलंय. प्लगिंगच्या आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. मग इथे बघा, प्लगिंग्स आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये मी रिॲक्टच्या पुढे कोमा दिला आणि ह्याला पेस्ट केलं. झालं आपलं ह्याचं काम. त्यानंतर 3rd स्टेप कम्प्लीट. 4th स्टेप मध्ये काय सांगितलंय? अजून ऍड करायची. काय ऍड करायची? तुमच्या CSS फाईल मध्ये काय करा की ही तुम्ही ऍड करा. मग ह्याला मी कॉपी करतो. माझी CSS फाईल किती? माझ्याकडे 2 आहे. ह्या दोन्हीपैकी मी app.css फाईल मध्ये ती पेस्ट केली. बस झाली. आणि त्यानंतर काय सांगितलं इथे? npm run do म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रन करा. बस एवढ्या स्टेप फॉलो आहेत फक्त. ऑनलाईन मेंबर एकदा ट्राय करतात. बघा बरं तुम्ही एकदा ट्राय करून हे. तो सेटअप काय झाला आता इथे कम्प्लीट झाला. आता ही टेलवाइंड CSS म्हणजे काय? की टेलवाइंड CSS एक CSS ची एक फ्रेमवर्क आहे. जसं की CSS ने तुम्ही काय करतात? की कलर देतात, फॉन्ट साईज, स्टायलिंग करतात. जसं की एक स्केलेटन आहे, ठीक आहे ना. स्केलेटन म्हणजे सगळे आपलं हडकाचं राहत आहे ना. मग त्या स्केलेटनला डिझाईन करण्यासाठी आपलं काय आहे? जे आपण मास आहे वगैरे वगैरे ही डिझाईन केलेले आहे, ठीक आहे ना. जसं की एक घर आहे आणि घर तुम्ही बनवताना जे तुम्ही घर बनवतात ते कशाने बनवतात? घर की तुमच्या विटाने बनवतात, सिमेंट करतात, ठीक आहे ना. ह्यांनी काय करतात? तुम्ही घर बनवतात आणि त्या घरला डिझाईन देण्यासाठी काय करतात? घरला डिझाईन देण्यासाठी तुम्ही कलर देतात. मग त्याच प्रकारे जी CSS असते ती आपण स्टायलिंग साठी यूज करतो. आणि जी आपली टेलवाइंड CSS आहे त्याचा आपला सगळा सेटअप काय झाला आता इथे कम्प्लीट झाला आहे. आता हे सेटअप कम्प्लीट झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं माहितीये? की जो आपला हा, ठीक आहे, मी इथे ऍप मध्ये स्टायलिंग करतो, ठीक आहे. अबाउट मी ह्याला क्लोज करतो आणि इथे बघा, जो हा व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला मी करतो इथे रिमूव्ह. आणि जो काय हा टेक्स्ट लिहिला आहे तर टेक्स्टला पण मी इथे करतो थोडस चेंज आणि इथे राईट करतो हे. इथे मी असं काहीतरी मेसेज राईट करतो, आय एम दत्ता, ठीक आहे. असं मी एक मेसेज राईट केला. आउटपुट पेजला गेलो, एकदा मी इथे चेक केलं, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मला इथे आलंय हे आय एम दत्ता आलंय इथे. आता हा बॅकग्राऊंड कलर का आला? मी सगळी स्टाईलिंग बॅकग्राऊंड कलर का आला की मी index.css मध्ये थोडीशी स्टाईलिंग दिली. ह्या स्टाईलिंगला मी इथे करतो रिमूव्ह. जसं मी आउटपुट पेजला गेलो इथे आपल्याला नॉर्मल दिसतोय आपला H1. आता आपली जी काय टेलवाइंड CSS चा सेटअप झालाय की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं? सिंपल, जो आपला H1 आहे त्या H1 ला काय करायचं? एक क्लास द्यायचा. आता क्लास काय आहे हे जाऊन आपण पुढे पाहणार आहे. ह्याला क्लास द्यायचा. काय क्लास द्यायचा माहितीये? टेक्स्ट रेड डॅश 500 असं हा तुम्ही क्लास दिला. कोणता? टेक्स्ट रेड डॅश 500. आणि जसं मी आउटपुट पेजला गेलो तर माझा H1 चा कलर रेड नाही झाला. ठीक आहे, का नाही झाला मी एकदा चेक करू. ठीक आहे, जे मी app.css मध्ये राईट केलेलं आहे ते मी index.css मध्ये टाकतो, ठीक आहे ना. फक्त ह्या फाईल मधून त्या फाईल मध्ये चेंज केलं. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा माझ्या H1 चा कलर काय झाला इथे आता? रेड झालाय ना. फक्त काय केलंय मी की जी app.css फाईल मध्ये होतं तेच मी कुठे राईट केलं आता? index.css मध्ये मी काय केलंय? राईट केलं. आणि माझ्या H1 चा कलर झाला इथे रेड. म्हणजे आपली टेलवाइंड CSS काय झाली? अप्लाय झाली. कुठे मी इथे CSS राईट केली का? index.css मध्ये पण नाही राईट केली आणि ऍप मध्ये पण नाही राईट केली. फक्त मी काय केलं इथे क्लास दिलाय टेक्स्ट रेड 500 आणि माझ्या टेक्स्टचा कलर झाला इथे रेड. ओके.
आणि ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि मला ग्रुपला शेअर करायचा, म्हणजे मला समजेल की सगळ्यांची टेलवाईन सीएसएस काय झाली, अप्लाय झाली. करा बरं एकदा ट्राय. ठीक आहे, H1 ला फक्त एक क्लास ऍड करायची. काय क्लास ऍड करायची मी तो ग्रुपवर तुम्हाला शेअर करतो, किंवा मी ते मेसेज बॉक्स मध्ये मी सर्वांना शेअर करतो. हा क्लास फक्त काय करायचा आहे, तुमच्या H1 ला ऍड करा किंवा बी टॅगला ऍड करा आणि आउटपुट पेजचा स्क्रीनशॉट काढा आणि मला ग्रुपला शेअर करा. सीएसएस तुम्हाला अप्लाय करण्यासाठी फक्त तुम्ही क्लास द्यायचे. काय करायचं, तुम्ही फक्त क्लास द्यायचे. क्लास माहिती ना, फक्त तुम्ही क्लास द्यायचे. सपोज जो माझा हा H1 आहे, आता H1 ला मला द्यायचा आहे बॅकग्राऊंड कलर ब्लॅक. कोणता द्यायचा आहे आता, बॅकग्राऊंड कलर ब्लॅक. मग मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, तर मी काय करणार, ह्याच्या पुढे पेस्ट दिला आणि इथे मी सांगणार BG ब्लॅक. काय सांगितलं मी, ठीक आहे, अरे दुसराच कलर झाला इथे. मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे ना, मी सांगणार BG, सपोज मी इथे ब्ल्यू सांगतो. आणि मला किती पर्सेंट द्यायचा आहे माहिती आहे, मला फक्त द्यायचा 100%. मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, मी इथे सिलेक्ट नाही केला, तिकडे जाऊन बॅकग्राऊंड कलर नाही सांगितला, मी इथे सांगितलं BG म्हणजे काय, बॅकग्राऊंड, आणि ब्ल्यू म्हणजे काय, कलरचं नाव आहे. आता 100 म्हणजे काय, जसं आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा काय झालं, इथे 100 म्हणजे काय, ऑपॅसिटी तुमची थोडा बघा डार्क झालाय. सपोज मी 200 दिला इथे किंवा 200 दिला है ना, आणि आता काय झालं, थोडस डार्क झाला, थोडासा डार्क झाला. जसं की मी 300 दिला इथे आणि इथे बघा अजून डार्क झाला. 500 दिल्यावर काय होईल, अजून डार्क होईल. आणि सपोज मी 900 दिलं तर खूपच डार्क होईल. समजला, ठीक आहे. टेक्स्ट मध्ये पण तेच आहे, तुम्हाला टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे, टेक्स्ट रेड आणि त्याची ऑपॅसिटी. मला सगळं टेक्स्टचा कलर द्यायचा इथे 1 दिला तर काय होणार, व नॉर्मल रेड दिसणार आहे. दिसतोय तुम्हाला, वाईटच दिसत असेल पण थोडासा नॉर्मल रेड झालाय. ठीक आहे, समजतंय बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी. त्यानंतर ठीक आहे, तुम्हाला मी काय करतो, तुम्हाला आज मी देतो 5 टॅग, 5 क्लास देतो, त्याच्यावर तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस करायची. चालेल, जसं की मी ते टॅग पुढे राईट करतो, एक नवीन फाईल बनवतो, त्या नवीन फाईल मध्ये मी इथे काय करतो, कलर, आणि कलर साठी काय, टेक्स्ट. ठीक आहे, टेक्स्ट इथे राहणार तुमचं कलर अंडरस्कोर नेम, आणि इथे राईट करणार तुमचे कलर अंडरस्कोर सिटी. मग फायनल आउटपुट कसं असणार ह्याचं, की टेक्स्ट, सपोज मला रेड द्यायचा आहे, रेड, आणि त्याची ऑपॅसिटी द्यायची 200. समजला, हा एक टॅग झाला. ठीक आहे, हे जे तुम्ही आज स्टडी करायचं. सपोज मी अजून एक घेतला H1 आणि त्या H1 मध्ये राईट करतो वेलकम टू React.js विथ टेलवाईन सीएस. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा माझं इथे दिसतंय मला वेलकम टू React.js विथ टेलवाईन सीएसएस असं मला नाव राईट दिसतंय, पण त्याला मला करायची डिझाईन करण्यासाठी मी काय करणार, त्याला माहितीये की मी इथे सीएसएस राईट नाही करत बसणार, मी फक्त त्याला काय करणार, नॉर्मल क्लास देणार. ठीक आहे, ते क्लास नेम येतं, ह्याबद्दल पण तुम्हाला नंतर सांगतो. जसं की मला त्याचा कलर करायचा आहे, आता मला त्याचा कलर करायचा आहे, आता फक्त टेक्स्ट, मला कलर करायचा आहे ह्याचा ब्ल्यू, आणि त्याची ऑपॅसिटी द्यायची मला 400. जसा हा मी क्लास राईट केला, आउटपुट पेजला गेलो, आला इथे कलर फर्स्ट झाला आपला हा. ठीक आहे, मी इथे राईट करतो वरती, कसं म्हणजे तुम्हाला पण समजेल. H1 घेतला, H1 मध्ये मी सांगितलं की टेक्स्ट कलर क्लास. आउटपुट पेजला गेलो, इथे आपल्याला काहीच सीएसएस दिसत नाही. ठीक आहे, मग ह्या कलरला, टेक्स्टला कलर देण्यासाठी नॉर्मल काय करायचं, एक क्लास घ्यायचा आणि त्या क्लासला राईट करायचं क्लास इक्वल टू, आणि तिथे सांगायचं टेक्स्ट रेड 400. जसं आउटपुट पेजला गेलो, टेक्स्टचा कलर काय झाला, रेड झाला.
ठीक आहे, हा एक क्लास झाला. त्यानंतर तुम्हाला अजून एक क्लास सांगतो की टेक्स्ट, किंवा इथे सांगतो मी बॅकग्राऊंड कलर क्लास. मग बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी काय करायचं, इथे फक्त बीजी तुमच्या कलरचं नाव, कलर द्यायचं आहे आपल्याला, सपोज येल्लो द्यायचा आहे, येल्लो, आणि त्याची ऑपेसिटी राईट करायची 300. क्लिअर आहे. जसं आउटपुट पेजला गेलो त्या टेक्स्टचा बॅकग्राऊंड कलर काय झाला, येल्लो झाला. ठीक आहे. अजून एक तुम्हाला क्लास सांगणार आहे मी, त्या क्लासचं नाव असणार आहे, ठीक आहे, इथे मी राईट करतो म्हणजे तुम्हाला सेंड करण्याला बी. बॅकग्राऊंड इक्वल टू काय राहणार बॅकग्राऊंड मध्ये, की बीजी तुमच्या कलरचं नाव, कलर अंडरस्कोर नेम, आणि इथे राहणार तुमची डॅश कलर अंडरस्कोर सिटी. मग फायनल कसं होणार त्याचं आउटपुट, की बीजी रेड आणि त्याची ऑपेसिटी 500. ठीक आहे. त्यानंतर अजून एक तुम्हाला देणार आहे मी क्लास, की जसं की क्लास कसं देणार आहे, की फॉन्ट साईज साठी. मग फॉन्ट साईज देण्यासाठी काय करायचं नॉर्मल, की टेक्स्ट तुमच्या टेक्स्टची साईज द्यायची, किती द्यायची तुम्हाला, 3 पिक्सल. मग इथे फक्त करायचं एक्सेल, बस असा क्लास राईट करायचा. जसं मी इकडे आलो आणि इथे मी करतो एक H1, आणि H1 मध्ये मी राईट करणार इथे फॉन्ट साईज, आणि इथे मी क्लास देतो फॉन्ट साईज वाढवण्यासाठी. जसं आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा फॉन्ट साईज किती ह्याची नॉर्मल आहे आपली H1. मग मी इथे काय करतो, की इथे फॉन्ट साईज वाढवण्यासाठी टेक्स्ट आणि त्याची साईज करायची 1, सपोज मला 2, एक्सेल. जसं आउटपुट पेजला गेलो बघा वाढली का, नॉर्मल तेवढीच दिसते आपल्याला. ठीक आहे ना. मी अजून काय करतो, अजून वाढवतो त्याची 5 करतो. जसं आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा फॉन्ट साईज काय झाली आपली, ह्या दोन्ही H1 पेक्षा काय झाली, ह्याची फॉन्ट साईज काय झाली, वाढली. ओके. त्यानंतर त्याच प्रकारे अजून एक क्लास असतो, की तो क्लास आपण तुम्हाला देतो मी फॉन्ट डेकोरेशन साठी. ठीक आहे. हा क्लास कशासाठी असणार आहे, फॉन्ट डेकोरेशन साठी. जसं की आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा आपल्या इथे फॉन्ट डेकोरेशन दिसतोय, ह्याला मी बोल्ड करू. मग बोल्ड करण्यासाठी पण क्लास आहे, कसं माहितीये, की फॉन्ट डॅश बोल्ड केला आणि आउटपुट पेजला जाऊन आपण चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश करू, झाला इथे फॉन्ट बोल्ड झाला. सपोज मला फॉन्टला थोडंसं हे करायचे, की बोल्ड नाही करायचं, मला नॉर्मल ठेवायचं. मग त्यासाठी पण आज एक क्लास आहे, की जसं की फॉन्ट बोल्ड केलंय ना, त्याच प्रकारे फॉन्ट लाईट. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि बघा डिफरंट दिसतोय आपल्याला. हा टेक्स्ट कसा आहे, नॉर्मल आहे, हा कसा आहे, बॉल्ड आहे, आणि हे कसं आहे, लाईट आहे. होतं डिफरंट, समजतोय की अजून. ठीक आहे. बेसिकली तुम्ही एवढे करा, बॅकग्राऊंड कलर, टेक्स्टला साईज कशी द्यायची, त्याला डेकोरेशन करायचं, नॉर्मल हे टॅग तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. समजेल. त्याला अजून पुढे जाऊन प्रॅक्टिस करायची वाटलं की मला एवढे जमतंय, माझ्यासाठी हे सोपं आहे, मी असं करून टाकेन, मग त्याच्यासाठी अजून एक टास्क देतो. काय करायचं त्यांनी, जी काय टेलवाईन CSS नावाची जी काय वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये तुम्ही इथे स्टेप बघतात, त्या स्टेपच्या शेजारी तुम्हाला इथे एक स्क्रोल बार दिसतं. कोणत्या लेफ्ट साईडला दिसतंय स्क्रोल बार, आणि तुम्ही ह्याला स्क्रोल केलं ना थोडंसं, बघा येतंय, मी स्क्रोल करतो बघा इथे काय आलंय, डार्क मोड, कलर, त्यानंतर कॉलम, ब्रेक वगैरे. अजून स्क्रोल करा, इथे दिसलंय तुम्हाला डे डिस्प्ले, फ्लोक्स, बॉक्स साइजिंग, त्यानंतर झेड इंडेक्स, फ्लेक्स बेसिक, ग्रेड आहे, इथे जस्टिफाय कॉन्टेंट आहे, गॅप आहे, त्यानंतर पॅडिंग आहे, मार्जिन आहे. आता इथे बघा ह्याच्यात तुम्ही पॅडिंग आहे, इथे पॅडिंग, आणि पॅडिंग साठी कसं यूज करायचे तुम्हाला इथे सांगितलंय. पॅडिंग साठी नॉर्मल, ठीक आहे, जसं तुम्ही स्क्रोल करता आणि इथे बघा पॅडिंग देण्यासाठी काय करायचं, नॉर्मली पी डॅश तुमची पॅडिंग किती द्यायची, इथे बघा तुम्हाला यूज सांगितलंय, पॅडिंग तुम्हाला कशी द्यायची, टॉपची द्यायची. मग इथे सांगायचं PT वरून टॉप. मार्जिन तुम्हाला इथे मार्जिन दिसेल बघा, स्क्रोल केलं तुम्हाला इथे दिसेल मार्जिन टॉप 6. तुम्हाला विड्थ द्यायची, विड्थ देण्यासाठी पण इथे क्लास आहे बघा, स्क्रोल करा, विड्थ देण्यासाठी काय करायचं, W96.
हे तुम्हाला मी सांगणार आहे, लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. पण ज्याला वाटलं की मला पुढचा स्टडी करून ठेवायचा आहे, टेलवाईन सगळी संपवायची मला, ठीक आहे, सगळ्याच्या आधी, तर तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे ऑनलाईन मेंबर. पण बेसिकली तुम्ही काय करायचे, जे काय आपले हे आज आपण टेक्स्टला कलर देण्याचं शिकलो, त्यानंतर बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी, टेक्स्टची साईज वाढवण्यासाठी, त्याला डेकोरेशन करण्यासाठी ह्या गोष्टी शिकलो, ह्याची तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस करायची. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, आज तुम्ही एवढंच करा. आणि ज्याचा डेमो पेंडिंग आहे, ज्याने आज लेक्चरमध्ये जे आपण टेलवाईन सीएसएस कनेक्ट झाल्यानंतर तो स्क्रीनशॉट शेअर नाही केला, त्यांनी काय करायचं, शेअर करायचा आज. ठीक आहे. आणि प्रॅक्टिस कशाची करायची तुम्हाला सांगितले, क्लास द्यायचे, डिझाईन करायचे, क्लास द्यायचे, डिझाईन करायचे. ठीक आहे. आज आपण एवढंच घेऊ. आणि त्याच्यासाठी ज्याचं रन नाही झालं त्याच्यासाठी एक मी टेक्निक सांगतो. लेक्चर झालं की काय करायचं, मी रेकॉर्डिंग शेअर करेन, ती रेकॉर्डिंग एकदा बघायची आणि त्या रेकॉर्डिंगला फॉलो करायचं. ठीक आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस नाही केली तर लेक्चर पण नका करू, माझं असं म्हणणं आहे.